विराजस, विराजस, कोण आहे? लहान मुल होतं का? अरे बापरे, तुम्ही कसे आलात? तुझ्या चोर फ्रेंडनेच आम्हाला बोलावलं. ताई, आम्ही पार्टीसाठी आलोय. पार्टी? कसली पार्टी? अगं, आता तू एवढी मोठी मॅडम झाली, त्याची पार्टी. हो राधाताई, मला माहितीच होतं की तू मोठी बनणार. तुला आठवतंय तू म्हणायची माझ्या मसाल्यामुळे मी मोठी बनणार. बघ, झालीस ना मोठी. अजूनही लक्षात आहे तुमच्या? हो, माझ्या सगळ्या लक्षात आहे. म्हणूनच तर बोलवलंय तुम्हाला इथे. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा, आपण अनाथ आहोत. ह्या जगात आपलं कोणीच नाही असं कधीच वाटून घ्यायचं नाही. आपण आपली जिद्द कधीच सोडायची नाही. व्हेरी गुड. कारण एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा खूप मोठे होणार आहात. कारण स्वप्न बघण्याचा आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, हो की नाही? हा राधा, मला काय वाटतं, ह्या सगळ्यांनी ना तुझ्यासारखं असायला हवं. होणार आहे मुलांनो? तुम्ही होणार ना तुमच्या राधाताई सारखे? ये माझ्यासारखं कशाला? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे व्हा, खूप मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत पण घ्या. इतकं सोपं नसतं. अडचणी येतात, कधी कधी कंटाळा येतो, असं वाटेल बस आता थांबूयात आपण. पण आपण थांबायचं नाही. आपण लढत राहायचं. आपली माणसं जोडून, जी आपल्यावर प्रेम करतात, त्यांना आपल्या सोबत घेऊन कायम पुढे जात राहायचं. आलं ना लक्षात? हो. पण प्रत्येकाला विराजच दादा सारखा चोर फ्रेंड मिळायला हवा. थँक्यू चोर फ्रेंड. तुझ्यामुळे राधाताईचं स्वप्न पूर्ण झालं. केवढी मोठी झाली आमची राधाताई. अरे बाबा, माझ्यामुळे काही नाही झालं. जे काही झालंय ते फक्त राधा आणि राधामुळेच झालंय. तिच्या हिमतीमुळे झालंय, तिच्या जिद्दीमुळे झालंय.
मुलांनो, आयुष्यात काहीही झालं ना, काहीही झालं तरी तुम्ही तुमची जिद्द सोडायची नाही. व्हेरी गुड. मला सांगा, तुम्ही सगळे कोणासारखे होणार आहात? विराजस, तू कायम असाच माझ्याजवळ राहा. तू माझ्यासोबत असलास की माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही. मी सगळं काही शक्य करेन. विराजस, सॉरी सॉरी. अरे शिट, थांब थांब 2 मिनिट. अरे काय राधा, हा झालं झालं. राधा ये. अरे तू एवढ्या लवकर तयार पण झालीस? हो, कामाची पण तयारी करायची आहे ना. चहा. अगं तू कशाला आणलास वर? मी आलो असतो ना खाली. अरे बापरे, भाजलं का? स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे, येता झळाया पाऊस वारे, साथ तू देशील का रे? कुणी बांधिल्या रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या, सोबत फुली साता जन्म खूप वाजलंय का रे? रख रखत्या बरं वाटतंय आता. सावली होय सुखाची
म्हणजे तू आत्ता पुसल्यानंतर बरं वाटतंय आता? मी परत घेऊन येते चहा. नाही नको. हा चालेल. गोड आहे चहा, गोड आहे. सावकाश पे, इतकी घाई नाही आपल्याला. राधा, कुठे उलटले ही सगळी कामं टाकून? राधा, राधा, दादा, काय ग? मालकीण बाईंना शोधतेस का? हे डोकं बिकं फिरलंय का ग सकाळी सकाळी? माझं कशाला डोकं फिरेल आणि मला कशाला ओरडतोस तू? मालकीण बाईच केलंय घरच्यांनी तिला. आता नाही सापडत राधा हातात. बाई किती बिझी झालात मॅडम. नुसतं काम 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 काम. लवकर गेली सुद्धा कामावर. कामावर गेली सुद्धा? मग ड्रायव्हरशी लग्न केलंय, घेऊन गेला मॅडमना. तुला माहितीच नाही का दादा? तुला हे माहिती नाही म्हणजे पार्टीचंही माहित नसेल. पार्टी? कसली पार्टी? मग अरे दादा, कसली मोठी पार्टी झाली माहितीये का इथे आपल्या लॉनवर. नाही म्हणजे एका अनाथाच्या पार्टीसाठी 5-25 मुलं जमली होती या आपल्या लॉनवर. बाई बाई बाई, अनाथ आश्रम झाला रे आपल्या लॉनचा. काय तर धिंगाणा, काय तर नाच शिकमाय. नाही, आज आपल्या या लॉन मध्ये नाचलेत, उद्या आपल्या डोक्यावर नाचतील. दादा मी तुला सांगून ठेवते, तुझ्या मनाची तयारी करा आत्ताच. आपल्या घराचा अनाथ आश्रम होणार. गप्पा बसरा, नाही तर मुस्कान फोडून टाकीन आता. मार मला असं मार, मला असं ओरड, पण जिला बोलायला पाहिजे ती गेली. चल लेख. विराजस, मला काय वाटतं मी स्टोर रूम मध्ये जाऊन एकदा सगळ्या फाईल्स बघते. हा जा ना. अगं काय अशा काय उभ्या आहेत? मॅम खरंच सॉरी, म्हणजे मला कळलंच नाही लेट कसा झाला. मी घरातून तर वेळेत निघाले होते, पण खरंच सॉरी. तुम्ही सॉरी म्हणू नका, तुम्हाला उशीर नाही झालाय, आम्हीच लवकर आलो. हो तर अजून 5 मिनिटं बाकी आहे, म्हणजे मीच वेळेत आली आहे. पण मग तुम्ही एवढा लवकर का आलात मॅम? अगं अजून खूप काय काय शिकायचंय, भरपूर अभ्यास करायचाय. काल स्टोर रूम मधले लाईट्स गेले ना, म्हणून वाचताच नाही आलं मला. राधा, ऑफिसचे लाईट्स नव्हते गेले. हा म्हणजे आपल्या ऑफिस मध्ये लाईट जातच नाही आणि आपल्याकडे जनरेटर पण आहे. पण स्टोर रूम मधले लाईट गेले होते. काहीतरी टेक्निकल इश्यू झाला असेल, एवढं पॅनिक व्हायची गरज नाही. एनिवे, तुला जायचंय ना काही बघायला, तू जाऊच शकते आज. तोपर्यंत मी उरलेली कामं आटोपतो. हा. लाईट जात नाही तिथे, मग त्या दिवशी कसं गेले? आणि तेही फक्त स्टोर रूमचे.
दादा, 1 मिनिट येता का? तुम्ही लॉक केलंय का? हो. मला जरा उघडून देता का? थोडं काम आहे. सॉरी मॅडम, परवानगी नाहीये. म्हणजे? बिराजदार साहेबांनी सांगितलंय त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही जाऊ द्यायचं नाही. कोणते साहेब? मोठे बिराजदार साहेब. तुम्ही परवानगी घेऊन या, मी लगेच उघडून देईल, नाहीतर माझी नोकरी जाईल. नाही नाही, ठीक आहे दादा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जा. मी जाऊ नये म्हणून लॉक केलं असणार. बाबा मला कामापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून अशी सहजासहजी चावी मिळणार नाही. आनंदी, हा, त्या ऑर्डरच्या फाईल्स घेऊन येतेस प्लीज. ओके. आणि ऐक ना प्लीज, त्या आधी आपण ज्या फाईल्स वाचत होतो ना त्या पण घेऊन ये ना. ओके. विराज, उंदीर, खूप मोठा उंदीर. काय झालं काय? उंदीर खूप मोठा. कुठे बघितलं? हो, बाहेर कॉरिडॉर पाशी, म्हणजे स्टोर रूमच्या बाहेरच आहे. कुठून आला कोण जाणे. राधा, ऑफिस मध्ये उंदीर कसे येतील? विराजस, उंदीर कुठे? हे काय? इथेच आता तिथून बाहेर पडाला. विराजस, प्लीज तू चल ना. तू घालू त्या उंदराला. अरे इथे कसे आले, किती उंदीर आले कोण जाणे. चल पटकन. सर प्लीज त्याला घालवा ना प्लीज. बर ठीक आहे, घालवतो. म्हणजे बघूयात आपण. चला. हा, लवकर चल. कुठे? तिथेच. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. एवढा मोठा उंदीर होता. पण मग इथे आला कुठून? तो तिथून इकडे गेला आणि इकडून असा आत गेला. अशीच मी सुद्धा घाबरले होते. आणि मग तिथून तो असं माझ्या पायाजवळ आला आणि गायब झाला. तर उंदीर असेल तर आपण कामच कसं करणार ना. सर प्लीज आजच्या दिवस तुम्ही सुट्टी द्या ना प्लीज. सर चालेल ना, 10 दिवस सुट्टी घेऊयात. शेजारच्या कंपनीला पण देऊयात. काय चाललंय? एक छोटासा उंदीर आहे, काय वाघ आलाय का? मी आहे, घाबरू नका. आपण सगळे आहोत ना. चला उंदीर शोधूयात. एवढं काय त्याचं? स्टोर रूम मध्ये नसेल ना गेला. इथे होता म्हणजे आतही गेला असेल उंदीर. अरे बापरे, उंदीर नासधूस करतात ना. आणि आतमध्ये सगळ्या फाईल आहेत ना कंपनीच्या. अरे बापरे, आणि उंदरांनी कागद कुरतडून खाल्ले तर? नाही, फक्त फाईल्स नाही, खूप इम्पॉर्टंट फाईल्स आहेत. जुने डॉक्युमेंट्स, काही करार. हो ना सर, ती रूम उघडून बघायलाच पाहिजे. ठीक आहे, कशाला एवढं टेन्शन घेत आहेत? चला इकडे बघूयात. शक्य नाहीये. का शक्य का नाही? ते लॉक आहे. लॉक आहे? आनंदी, ही रूम लॉक कोणी केली? माहिती नाही सर. विराजस, तू बाबांना फोन कर ना आणि त्यांना विचार चावी कुठे. हा, बोल विराजस. हां बाबा, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. आपली स्टोर रूम आहे ना, त्याच्यात उंदीर शिरलाय. तर त्याला लवकरात लवकर बाहेर काढावं लागेल, नाहीतर सगळी कागदपत्र कुरतडून काढेल तो. हां, आणि ती स्टोर रूम पण कोणीतरी लॉक केली आहे. मला माहित नाही कोणी, तर ती उघडायची होती.
काय झालं बाबा? तुम्ही चावी द्यायची नाही असं सांगितलंय का कोणाला? अरे नाही, तुम्हाला द्यायची नाही असं नाही म्हणालो मी. फक्त चुकीच्या हातात पडू नये म्हणून नाही म्हणालो. तुम्ही द्यायला सांगा ना. काय त्या उंदराला लवकर बाहेर काढतो. महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, नुकसान होईल आपलं. बरं ठीक आहे, मी सांगतो द्यायला. हां सांगतो. हां ओके थँक्यू बाबा. टेन्शन घेऊ नका, किल्ली पाठवतायत ते. उंदीर नाही आहे ते उचलून घे असं सांगतोय. हॅलो, काय रे, कुठे आहेस? आहे ना, इथेच आहे. अरे पण मग लक्ष कुठे आहे तुझं? हे बघ, नाईलाजाने राजाला स्टोर रूमची परवानगी द्यावी लागलेली आहे. ताबडतोब तिथे जा आणि आपल्या फाईल चालवून घे. हो साहेब, लगेच जातो, लगेच. कोणी आहे का घरात? अरे चंद्रशेठ, या. नमस्कार. नमस्कार. हा भिकारडा माणूस कुठून आला इथे? मी घरातली घाण साफ करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या घराला एक एक कीड लागतच चालले. बऱ्याच दिवसांनी आला. हो, ते आमची राधा कंपनीत कामाला जायला लागली ना, कळालं मला. राहुलं नाही, लगेच आलो भेटायला. बरं झालं आलात ते. गुणाची आहे हो तुमची मुलगी. हो, तुमच्या घरी आली आणि आमच्या मुलीचं नशीब उजळलं. तुमचे आभार मानावे तितके कमीच. अहो चंद्रशेठ, आभार कसले मानताय? आता ती सून आहे आमची. नाही, ती आमची सून नाहीये. म्हणजे ती फक्त बिराजदारांची सून नाहीये, तर एक हुशार मुलगी आहे. सगळ्यांच्या नेहमी एक पाऊल पुढे असते. हो, अगदी लहानपणापासूनच चुनचुनीत आहे आमची विट्टी. तिला काही शिकवलं ना, लगेच शिकते. हो ना. आणि विराजस सारखा जोडीदार मिळाला आणखी काय हो. आणखी पुढे बघा काय काय करते ती. गुणी आहे आमची विट्टी. एकदम गुणी आहे. हाय कुठे आमची विट्टी, कुठे? काय ग? हा? खरंच उंदीर होते का तुला फक्त भास झाला? सॉरी विराजस, मला माफ कर, पण खोटं बोलण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता.